बाबा क्या करे तुम लोग? He knows how to make an entry, na? He knows how to make an entry. अरे यार अबे कौन है? नाना इकडे, नाना राईटला इकडे, नाना इकडे, नाना या साईडला, सर इकडे इकडे, नाना तर समोर, नाना राईट, नाना 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 समोर खाली, नाना समोर, नाना समोर समोर खाली, नाना समोर, नाना नाना समोर, नाना इकडे, नाना राईट, नाना नाना इकडे, नाना साहेब एक परत 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 नाना इकडे, नाना साहेब इकडे, सर दिस साइड, नाना एकदम समोर, नाना नाना समोर एकदम, साहेब इकडे, साहेब साहेब इकडे, आम्हाला बसलेला शॉट नाही मिळाला साहेब, काय बसलेला शॉट नाही मिळाला, इकडे हा आता जाऊया नाना सर, तुमच्या परमिशनने मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेन. काही विचार. ओके, तुम्ही त्यातून पोलिसाच्या भूमिकेत आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणारा असा आपला माणूस, म्हणजे अजून काय पाहिजे असं मनात विचार येतो. तर ह्या भूमिकेबद्दल सर्वप्रथम जी ऑलरेडी टीजर बघून प्रचंड पॉप्युलर झालेली आहे त्याच्याबद्दल प्लीज सांगा. कसं होतं की आपण गेले 3 वर्ष आपण चित्रपट भेटतोय त्या निमित्तानं. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट आणि हा 3रा. पहिल्या 2 चित्रपटाच्या बाबतीत असं होतं की आमटे ह्या कुटुंबांबद्दल बोलण्यासारखं खूप होतं. बाबांचं काम, विकास, प्रकाश, मंदा, भारती. नटसम्राटच्या वेळी तात्यासाहेब शिरवाडकरांचं सगळं साहित्य त्याच्याबद्दल बोलता येत होतं. हा चित्रपट म्हटल्यानंतर ह्याच्याबद्दल बोलायचं काय हा प्रश्न पडतो. त्याचं कारण असं आहे, ही एक गोष्ट अनुभवायची आहे, याला आगापिछा असा कुठला नाही आहे, याच्याबद्दल सांगता येणार नाही. सांगता येणार नाही म्हणजे मग तू रोल म्हटलंस, तो पोलिसांचे रोल मी खूप केले. यातलं नाविन्य काय आहे तर एक तर मुळातला तो म्हणजे त्याची पद्धत, त्याची बोलण्याची. गावातून आलेला हा माणूस, गावखेड्यातला, म्हणून तो आपला माणूस. कारण पहिल्यांदा अजयनी ज्यावेळी आपला माणूस म्हटल्यानंतर लोकांना असं वाटलं कदाचित हिंदी आहे त्यामुळे त्याला माणूस म्हणता आलं नाही, चा उच्चार येत नाही म्हणून तो माणूस म्हणला का. पण तसं नाही आहे, ते माणूसच आहे. कारण गावखेड्यातली आपली जास्त मंडळी ही गावखेड्यातली आहेत आणि त्यांना आपला माणूस येतो, एकदम एक नंबर आहे आपलं आहे. हे आपलेपण जे आहे पोलिसांबद्दलचं, जी भीती, याच्या पलीकडे जाऊन तो पोलीस असून सुद्धा आपला वाटणं. बऱ्याच अख्ख्या सिनेमामध्ये सतत तुम्हाला असं वाटेल हा काय आहे नेमका, हा प्रश्न पडत राहतो. हा माणूस त्रास देतोय की खरंच आपला आहे, ही अँबिग्विटी त्याच्यामध्ये सतत राहणार आहे. आणि शेवटी पहिले 2 तास किंवा पावणे 2 तास तुम्ही एक थ्रिलर म्हणून पाहत असताना खुर्चीच्या टोकावर बसलेले आहे आणि शेवटची 20-25 मिनटं जी आहेत त्यावेळी संपूर्णपणे कलाटणी आहे त्या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं सांगता येणार नाही, कारण हे तुला पाहायला लागेल. आणि त्याच्यासाठी गंमत म्हणजे ही 2 जी मुलं आहेत, सुमित आणि इरावती,
ह्या दोघांनी कुठेही त्याचा तोल जाऊ दिलेला नाही. या सिनेमातली सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे अर्थातच ज्यावेळी इन्व्हेस्टिगेटिव्ह असा कुठला तो ड्रामा असल्यामुळे थोडासा तो शब्द जास्त आहे त्याच्यामध्ये, पण ज्यावेळी ज्याची पाळी आहे त्यावेळी त्यांनी ते सगळं इतकं छानपणे पेललेलं आहे. म्हणजे दोघांची कमाल काम केले आहेत. म्हणजे मी गेल्या वेळीही म्हटलं की या दोघांनाही नॅशनल अवॉर्डबद्दल नॉमिनेशन झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. इतकं सुंदर तुम्ही काम केलेलं आहे. अर्थातच सतीश खूप आधी बेतलेली गोष्ट आहे, खूप आधी लिहिलेलं आहे, खूपच आधी. म्हणजे साधारणपणे मगाशी त्यांनी म्हटलं की काही चित्रपट घडतात, होतात, आपल्या नकळत काहीतरी होतं. हा चित्रपट घडला कारण त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी ठरली होती आधी, ही अशीच करायची, अशाच पद्धतीनं करायचं आहे. परफॉर्मन्समध्ये थोडंसं इकडे तिकडे होत राहतं, इम्प्रोवाईज तुम्ही करू शकता, पण प्रत्येक गोष्ट. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे ह्या सिनेमाचा क्लायमॅक्स आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे. आज एक शूटिंग सुरू झालं मुहूर्ताचं आणि दुसऱ्या दिवशी क्लायमॅक्स झालेला आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा होता की सलग हा चित्रपट पाहत असताना शेवट ज्यावेळी तिथे पाहिला, जो दुसऱ्या दिवशी शूट केला, तो इतका तिथे नेमका होता की आपण जे सगळे आडाखे मांडले होते ते सगळे छान निघाले, तसेच झाले. याचा आनंद जास्त आहे. म्युझिक, कॅमेरा आमचा गुजराती आला नाही का? बरं, कॅमेरामननी अप्रतिम काम केलेलं आहे. साधारणपणे आपण चित्रपट रिलीज होत असताना आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे, हटके आहे, अमुक आहे, तुम्ही बघाच, मग काय, अशी एक पद्धत असते बोलण्याची. पण मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या आयुष्यात एक साधारणपणे 50 वर्ष झाली आता कारकिर्दीमध्ये, काही मोजके चित्रपट आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटावा, आपण हे केलं आणि त्या चित्रपटाद्वारे आपण काहीतरी सांगू शकलो. एक त्यातलं मनोरंजन, त्यातला आनंद आणि त्याच वेळी एक दुसऱ्या लेवलवर तुम्ही काहीतरी सांगून जाता, तसा हा चित्रपट आहे. तिन्ही चित्रपट, मी मागचे दोन्ही चित्रपट निखिल बरोबर केले. निखिल त्यावेळी दुसऱ्या चॅनलला होता, आता तो इथे आहे, म्हणून तर निखिल जिथे जाईल तिथे आमचा चित्रपट असतो. त्यामुळे निखिल, आपलं जे नातं आहे ते खरंच वेगळं आहे. तुझ्यावरचा आणि तुझ्या टीमवरचा जो विश्वास आहे तो खरंच इतका छान आहे आणि तुम्ही ते पोचवता फार छान. कारण नुसतंच करून नाही, हल्ली ओरडून सांगावं लागतं आणि ते ओरडून सांगत असताना आमच्यापेक्षा तू जास्त सांगू शकतोस. तुझी पद्धत फार छान आहे. तुम्ही सांगता तेव्हा आम्ही सगळे नेहमीच ऐकतो, असं अजिबातच नाहीये. पण सतीश बद्दल तुम्ही काहीतरी सांगा. म्हणजे तुम्ही मी खरं बोललो, आता इथे स्टेजवर आल्यानंतर खोटं बोलावंच लागतं, त्यामुळे मी सांगतो त्यांनी खूप छान केलेलं आहे. इतकं सुंदर केलेलं आहे, म्हणजे त्याच्यासारखा दिग्दर्शक मी पाहिलाच नाही, असं वगैरे खोटं बोलावं लागतं, त्यामुळे मी ते बोलतो इथून. बरं, मी ऍक्च्युली सुमित राघवन आणि इरावती हर्षेला पण इन्व्हाइट करते, म्हणजे आपण एकत्र गप्पा मारू. आमचा तरी सुद्धा लेखक बेळे नाही आला ना. या मुलांनी खरंच दोघांनीही इतकं सुंदर काम केलेलं आहे, अप्रतिम. बरं, आणि सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की 2 शॉटच्या मध्ये सगळ्यात कंटाळवाणा वेळ तो असतो. त्यावेळी जो हा अतिशय साधा भोळा दिसणारा जो हा इतका असा नाही. हा आता मी तो नेमका शब्द ह्याच्यासाठी वापरायचा तो मला स्टेजवरनं वापरता येत नाही, मीडियासमोर मला बोलता येत नाही, पण हा असा आहे. त्यामुळे इतकं मजेत गेलं सगळं. आमच्या तिथे काम करत असताना 2 शॉटच्या मध्ये किंवा जेवणाच्या वेळेला मी नटापेक्षा आचारी जास्त चांगला आहे, स्वयंपाक मी जास्त चांगला करतो खरंच. त्यामुळे मी कधीतरी काहीतरी करून आणायचा, हा कधीतरी आणायचा, इरावती कधीच आणायची नाही. त्यामुळे आम्हाला खरंच छान गमतीदार असा तो आमचा वेळ गेला. पण ह्या मुलांनी कधीही तिथे स्टेजवर जाताना की वहिनी ही थोडी कॉन्शियस असायची का होईल की नाही. बेसिकली ते इंग्लिश अंगलाळलेली मंडळी असल्यानंतर तो मराठीचा थोडासा प्रॉब्लेम होतो. खरं तर ह्याची गंमत अशी आहे की वडील मद्रासी, आई कन्नडा आणि हा मराठी, अशी ही जी गंमत आहे. त्यामुळे इतकं सुंदर मराठी आहे त्याचं. हिचं मराठी छान आहे, पण त्या मराठीबद्दल तीच साशंका आहे. आता तुम्ही तिला विचारा. इरावती, तूच सांग, ह्याच्या आधीच्या चित्रपटाला तुला नॅशनल अवॉर्ड मिळालाय आणि आता हा एवढा मोठा सिनेमा आणि तोही नाना सरांसोबत, आणि ते तुझ्याबद्दल आता बरंच म्हणालेत, त्यामुळे तोच एक अवॉर्ड आहे. नाना सरांबरोबर काम करणं हेच खूप मोठं अचीवमेंट आहे माझ्यासाठी.
आणि माझी परीक्षा बघताय. इरावतीची ऑडिशन सुरू आहे इकडे. नाही मी बघतो ना. नाही, पण आम्ही एका दुसऱ्या प्रोग्रामला गेलो होतो तेव्हा त्यांनी एक खूप छान शब्द वापरला माझ्यासाठी आणि मग मी तो ऐकल्यावर मी खूप रिलीव्ह झाले. ते म्हणाले ही मुख दुर्बळ आहे, त्यामुळे आय वॉज लाईक ओके, आता मला काही बोलायची गरज नाही. नाही मुखदुर्बळ म्हणजे एरवी ती मी तुम्हाला खरंच सांगतो, काही ठिकाणी तिला ती गोष्ट कुठलीही सांगत असताना अशी सांगत नाही, म्हणजे मग आमची ती मोलकरीण आली म्हणजे आणि ते असं सगळं नकला करून तिला बोलण्याची सवय आहे. मी ह्याला म्हटलं होतं सुद्धा की तिचा ती क्वालिटी आहे की अरे तुम्हाला माहिती आहे का नाना, मग तिथे हा आला सुमित आला आणि मग सुमित सारखं ती बोलून दाखवते. एक नंबरची नकलाकार आहे ती. तर तू तिला कोणाचीही नक्कल मी करायला आता सांगते, विचारणारच ती होते. उत्तम करून दाखव. इरावती एक म्हणजे ह्या दोघांची केलीस तर बेस्ट. कर 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 छान. सुमित पहिला. नाही सुमित नाही, मला सुमितची नाही जमणार, पण तुमचं नानांचे काही ठेवणीतले स्वभाव आणि त्याच्याबरोबर जाणारे काही त्यांचे शब्द असतात. म्हणजे साधारण असं असतं की त्यांना माहिती असलेल्या गोष्टी आपण परत त्यांना सांगायला लागलो की ते एक वेगळा सूर लावतात आणि 3च शब्द वापरतात. कोण, कधी, हो का, बर. म्हणजे हे 3 शब्द ते असे रिपीटेडली वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात आणि देन यू नो की यू आर सपोज टू शट अप. नाही मी असं कधी केलेलं नाही. मी शटअपच्या वेळी म्हणतो शटअप. केलंय पण इतकं प्रेमाने नाही शटअप म्हणत ते. पण सॉरी मी आता जरा येस प्लीज विचारणार होते, प्लीज फील फ्री. खूप काही बोलण्यासारखं आहे या चित्रपटाविषयी. सर्वप्रथम ज्या पद्धतीचं कास्टिंग झालंय हे मी थोडंसं आय मे साऊंड अ बिट पॉम्पस, पण माझ्या लेखी तिकडे सतीशने बाजी मारलेली आहे. कारण आम्ही तिघेही वेगवेगळ्या स्कूलचे नट असलो किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही करत असलो. म्हणजे नानांची तर अजिबातच तुलना करत नाही आहे मी, पण त्यांच्याकडे बघत बघत त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे, वी ऑलवेज लुक अप टू हिम यु नो ॲज नॉट जस्ट ॲज अ ॲक्टर बट ऑल्सो ॲज अ ह्युमन बिईंग. कारण त्यांचं तसं सामाजिक बांधिलकीबद्दल हा एक वेगळा स्वतंत्र विषय होऊ शकतो नानांच्या. पण आम्ही दोघेही जेव्हा कधी काही अडचण असली तरी आम्ही जायचो नानांकडे आणि ते असे चुटकीसरशी ती अडचण जी आहे ती त्याचं निरसन व्हायचं. तर तोच पूर्ण प्रोसेस होता अख्ख्या कारण हा चित्रपट आहे ना हा सोपा नाही आहे. म्हणजे जेव्हा ह्याचं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं तेव्हा आम्ही दोघांनी म्हणजे ज्या दुसऱ्या दिवसाबद्दल बोलले नाना की आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा क्लायमॅक्स केला, तेव्हा आम्ही जेव्हा वर जात होतो तेव्हा इरावतीने मला विचारलं तुला कळलंय का? तर मी तिच्याकडे बघितलं, नाही मलाही अजूनही कळतच आहे. तर यु नो कारण हा चित्रपट हा जेव्हा तुम्ही बघाल ह्याच्यात ही 3च पात्र आहेत. त्यामुळे लिखाणाच्या दृष्टीने दिग्दर्शनाच्या दृष्टीने ही डोक्यावरची म्हणजे म्हणून त्याला आपण एक टाईट रोप वॉक म्हणू किंवा डोक्यावरची एक टांगती तलवार आहे. पण सतीशने ज्या पद्धतीने हँडल केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला वाट दाखवून दिली ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. कमिंग बॅक, जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये किती वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत. प्रत्येक गोष्टीला ते पर्याय आहेत. त्यामुळे ह्याची जेव्हा उकल होत जाईल त्यात खरी गंमत आहे. आणि जसं नाना म्हणाले की शेवटच्या 15-20 मिनिटामध्ये चित्रपट म्हणजे असा चालला आणि सडनली यु नो असा दुसरीकडे निघून जातो, पण तो विषय सोडत नाही. आणि हे जे टायटल आहे हे पूर्णतः जस्टिफाय होतं की जसं नाना म्हणाले की आपला माणूस, पण त्याचे वेगवेगळे शेड्स हे तुम्हाला दिसतील. मग तो आपला माणूस, मग तो घरातला असू दे, तुमचा मित्र असू दे, कोणी असू दे, तुम्ही त्याच्याशी कसे वागता. तुम्ही कारण आपण नुसतं बोलतो की आम्हाला खूप प्रेम असतं, आम्हाला प्रेम आहे याच्याबद्दल, पण ते दाखवणं हे किती गरजेचं आहे ह्याबद्दल एक
सुंदर भाष्य करून जातो. कुठेही मेसेज नाहीये, प्रचार की नाहीये, पण तरीही आपला मुद्दा तो असा सोडून देतो. असा बरोबर तुमच्या इथे लागेल ह्याची खात्री सतीशने घेतलेली आहे, आमच्या रायटरने घेतलेली आहे विवेक बेळेने. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू सो मच सतीश. थँक्यू सो मच वायकॉम 18 फॉर क्रिएटिंग सच अ फॅन्टॅस्टिक प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. मी इथे सिनेमा संपल्यानंतर तुम्ही बाहेर जाताना तुम्ही सिनेमा म्हणजे माझी खात्री आहे की तुम्ही एकही शब्द बोलणार नाही. तुम्ही साधारणपणे आपण चित्रपट संपल्यानंतर उठतो आणि अरे आणि असं काहीतरी, तसं काही नाही. आपण एक काहीतरी विचित्र मनस्थितीमध्ये, विमनस्क नाही मी म्हणणार, पण विचित्र काहीतरी आपलं कुठं चुकलंय का असे स्वतःला प्रश्न विचारत तुम्ही बाहेर झाल्याची खात्री आहे. कारण नात्या गोत्यावर भाष्य करणार आणि सतत तुम्हाला सतत हसत ठेवत, कारण हा माणूस गावाखेड्यातला, आय एम नॉट गोइंग टू बीट अराउंड द बुश, वॉट एव्हर यू आर गोइंग टू शे mind will one thing I am going to use against you. So before uttering a single word, think about it. शब्द तेच आहेत, सगळं तेच, पण तो त्याच्या पद्धतीनं ते मांडत असतो. आम्ही सुरुवातीला करत असताना ना, I would not like to beat around the bush. Mind will one thing, whatever you are going to say, I am going to use against you. So before uttering a single word, I am going to before uttering a single word, think about it. हे अगदी छान पण नाही, ते गावचा आहे तो गावचाच वाटला पाहिजे. वी कॅन ॲमिकेबली सेटल सर्टन थिंग्स ओव्हर हिअर ओनली. आर यू गेटिंग मी? अशा पद्धतीनं तो आपला वाटणं, कारण त्याचं ते इंग्लिश असताना माझं त्याचं इंग्लिश, आणि त्या अतिशय सिरियस प्रसंगी सुद्धा ते कानाला एक विचित्र वाटतं तुमच्या एक असं हे फार गरजेचं असतं. एक सतत तुम्ही सिरियस सांगत असताना तुम्हाला मध्येच हसवायचं असतं, मध्येच हसवायचं, आणि मग त्याच्यासाठी उगाचं काही अंग विक्षेप किंवा तर मग तो जे तुमचा जॉनर आहे त्या शाब्दिक विनोदातूनच तुम्ही तिथे पोचायला पाहिजे. त्याच पद्धतीने सॉरी ना, ह्यात असे बरेच वन लाईनर्स आहेत जे आता जेव्हा एक वाक्य झालं तेव्हा मागणं शिटी आली, तर अशी बरीच वाक्य या कॅरेक्टरमध्ये पेरलेली आहेत की जेणेकरून तुम्ही सडनली सिरियस असताना तेव्हा सडनली असं होणार आहे की म्हणजे म्हणतात ना की एखाद्या सिरियस चित्रपटात किंवा रहस्य चित्रपटात काही काही रिलीफच्या जागा पेरणं खूप गरजेचं असतं, कारण पुढे येणारा धक्का हा जास्त तीव्र असतो. कारण तुम्ही तिकडे जरा हे होतं आणि सडनली काहीतरी होतं, तो त्यासाठी काही काही वाक्य जी नानांच्या तोंडी आहेत ती हमखास टाळी. मला तर वाटतंय की म्हणजे नॉर्मली थिएटरमध्ये आपल्याला कळतं की आता टाळी येणार आहे तर आपण पॉज घेतो, आपल्याला इकडे पॉज घ्यायला जागा नाहीये, कारण 100% नानांच्या 4-5 वाक्यांवर टाळ्या येणारच. तुला सगळ्यात माहितीये का, मेहमूद होते ना आणि दादा कोंडके हे 2 नट असे होते की इथे टाळी येईल, इथे फार मोठा आशा येईल, त्यामुळे पुढचं वाक्य जाईल, त्यामुळे मग ते त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी करत बसायचे. एकदा सेटल होतील त्याचा एक त्यांचं टायमिंग ते ठरवायचे आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य. आपण तितके मोठे नाही झालो, ते बरं आहे, पण आपण एक सरळ नाही. पण या चित्रपटामध्ये काही काही म्हणजे हे टाळीचं वाक्य आहे, अशी बरीच वाक्य पेरलेली आहेत. त्यामुळे म्हणजे आपण सगळेच ह्यांचे फॅन आहोतच, आणि ह्यांनी म्हणजे फॉर द क्लासेस अँड फॉर द मासेस जो परफॉर्मन्स दिलेला आहे एक नंबर. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आम्हाला ते सांगता येणार ना, ते रिलीज नंतरच अशी बरीच वाक्य माझ्या तोंडाशी येतात. फार मोठा सरप्राईज अजून याच्यामध्ये तुम्हाला एक आहे, फार म्हणजे फारच मोठा आहे. म्हणजे ते तुम्हाला बघितल्यानंतर अरे बाप रे असं होणार आहे. म्हणजे ते तुम्हाला पहिलाच एकदा शो झाल्यानंतर मग तुम्ही सांगाल दुसऱ्यांना, पण फारच काहीतरी वेगळंच आहे. मराठी आपलं बरं, माझ्या मॅक्सिमम प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली आहेत, पण तरी नाही काही हरकत नाही. म्हणजे नाही, तू या बाजूला ये, तिथे अंधारात दिसत नाही, बरं. सतीश, ऍक्च्युली तू पण जॉईन केलास ह्याच्यामध्ये तर मजा येईल. ये सतीश ये. फार मोठा डायरेक्टर आहे. खऱ्या अर्थानं खेळीमेळीचं वातावरण होतं. उगाच बोलायचं म्हणून काही क्लिशे वाक्य नाही किंवा इफेक्ट साठी बोलत नाही आहोत. आम्ही खूपच धमाल केलेली आहे. आम्ही गाणी म्हणायचो. अच्छा, हे म्हणजे नाना
म्हणजे सेटवर आल्यानंतर अच्छा पहिल्या दिवशी तर म्हणजे बापरे सगळेजण आम्ही असे होतो. अच्छा कदाचित इरावतीचे इंटरॅक्शन खूप आधीपासून आहे नानांबरोबर, पण माझं नव्हतं. तर त्यामुळे मी असा बरं त्याच्या आधी नाना माझ्या नाटकाला येऊन गेले होते. तो एक वेगळा किस्सा आहे. तर नाना म्हणाले होते की अरे फारच छान छान, म्हणजे असं सुंदर ताट. अरे नाही ते नाटक जे होतं ना त्या नाटकामध्ये ह्याचं काम इतकं छान होतं आणि बाकीच्यांची प्रत्येकाची अभिनय करण्याची प्रत्येकाची स्कूल्स वेगळी, प्रत्येकजण वेगवेगळ्याच पद्धतीनं एक कुठल्या ग्रहावरनं आलाय कुठल्या आल्यात आणि एकत्र नाटक करतायत आणि पुन्हा आपलं यान घेऊन हे जाणार आहेत दुसऱ्या ग्रहावर, अशा पद्धतीचं. तर म्हटलं तुझं काम छान होतं, जाऊ दे सोड. हा तर कमिंग बॅक, इतकं टेन्शन होतं की पहिले 1-2 दिवस जरा मी असा घाबरून होतो, पण एकदा आम्ही फिल्म सिटीला आम्ही सेटवर गेलो त्याच्यानंतर मग काय म्हणजे हा सुंदर गातो, हा गातो आणि मी टेबलावर तबला अप्रतिम. म्हणजे मला अगदी माझा कॅन्टीनचे दिवस आठवले की जिकडे आम्ही बाकं वाजवायचो आणि काय ठेका आणि आम्ही धमाल करायचो. नाही खरंच इतकी मजा यायची, जुनी जुनी गाणी सगळंच आठवत बसायचं. आणि हा खरंच छान गातो, अप्रतिम. त्याला सुराचं ज्ञान शिकलेलं आहे, त्यामुळे मी माझं त्याचं जमलं. मला गाता येत नाही म्हणून जमलं, नाहीतर मी कुठेतरी वेगळंच वाजवलं असतं. तशी वाजवण्याची वेळ नाही आली, गाणं तुला येत असल्यामुळे ते टेबलावरच वाजवलेलं आहे. पण इतके छान काम करतात ना मंडळी, मग बरं वाटतं. कसं असतं की एकट्या कोणीतरी ह्यांनी सेंचुरी लावली आणि आपण मॅच हारलो, तसं पक्षापेक्षा प्रत्येकाने 50-60 केले. हो, नाही तर सगळ्यांचा चेतेश्वर पुजारा झाला. हो हो हो, नाही आपले खेळताच आहेत. हो नाही, रनआउट होऊन पडताय की अरे थांब. नाही नाही नाही, इथे तसं नाहीये. इकडे मेन बॅट्समन जरी सेंचुरी मारत असेल तरी तो समोरच्या बॅट्समनला व्यवस्थित रन काढून देत होता आणि त्याच्या रनला तो धावत होता, ते महत्वाचं. तो असं नाही की नाही मी नाही धावणार, असं नाही. म्हणे खरंच छान, अप्रतिम. आणि आमचे हे साहेब जे आहेत यांना आमच्या इथे साधारणपणे सेटवर फोनला बंदी होती आणि ही बंदी केली आहे असं म्हणून नाही, खरंच कोणी, कारण ते इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये असावं लागत होतं, त्यामुळे कोणी फोन घेण्याच्या भानगडीत पडतच नव्हता. हाही नाही तीही नाही, कोणीच नाही. आणि हे तर नाहीत. आम्ही जवळजवळ साधारण सांग ना किती दिवस आपण ह्याच्यावर काम केलं वगैरे. त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की शॉर्ट रेडी झाल्यानंतर जेव्हा मी या दोघांना सांगायचो शॉर्ट रेडी आहे, तेव्हा हे दोघे मला सांगायचे अजून अर्धा तास लाइटिंग कर ना, कारण का त्यांचा वेगळा कार्यक्रम चालू असायचा. पत्ते खेळायचो, त्यामुळे तो पत्त्यांचा डाव संपेपर्यंत अजून एक लाईट लाव आणि नंतर मग तो परत ऑफ कर, ह्या सगळ्या सूचना यायच्या. पण आम्ही 45 डेजचं शेड्यूल 41 दिवसात संपवलं. आणि इतकी धमाल केली. म्हणजे नाना सरांबरोबर काम करण्याचा अजून एक ॲडव्हान्टेज असा होता की 6 महिन्या आधीपासून आम्ही ह्या स्क्रिप्टवर काम चालू केलं होतं आणि सेटवर जाईपर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीबद्दल सेटवर जाऊन आपण चर्चा करूया ह्याची गरजच लागली नाही. इतकं होमवर्क पक्क करून घेतलं होतं त्यांनी. त्यामुळे एकतर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन इतकं ब्रिलियंट झालं होतं. टेक्निकली काही चुकलं, काही वन मोर टेक्निकल हवा असेल तरच आम्ही कदाचित टेक 2 टेक 3 वर गेलोय, नाही तर कोणता टेक सिलेक्ट करायचा ह्याची भीती होती. त्यामुळे अजून एक करूया का फॉर सेफ्टी, असं कधी कधी झालंय. म्हणजे नट म्हणून मी जे काही ऑब्झर्व केलं ना त्यांना, की माझ्या बाबतीत एक थोडीशी काय म्हणू त्याला, तो एक ड्रॉबॅक म्हणता येणार नाही, पण मी प्रत्येक टेक वेगळा करतो. नानांचं मी बघितलेलं आहे, ते एका वाक्याला समजा बिस्किट उचलत असतील, ते 15 टेक होऊ देते, त्याच वाक्याला बिस्किट उचलतील, त्याच वाक्याला ते बुडवतील, त्याच वाक्याला खातील. इतकं म्हणजे इतकं प्रिसिजन होतं ना. आणि एकतर ते स्वतःचे डायलॉग्स लिहून आणतात. त्यामुळे त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही का स्वतःची वाक्य लिहून आणतात, तर ते म्हणतात की आपण जितकं लिहू ना तितकं ते आपल्या अंगात मुरतं. की मग त्यांना तुम्ही कुठलाही डायलॉग विचारलात ना की ते तिकडनं सुरू करतात. सो आय गेस फॉर अन ॲक्टर दिस इज अ फॅन्टॅस्टिक एक्सरसाइज की स्वतःची वाक्य, नुसतं मेन्यू कार्ड बघितल्यासारखं स्क्रिप्ट जर बघितलं ना तर त्याला काही अर्थ नाहीये. ते स्क्रिप्ट मुरलं पाहिजे तुमच्या अंगात. आणि ते कसं मुरेल
जसं अँथनी हॉपकिन्स म्हणतात की मी 300 वेळा एक स्क्रिप्ट वाचतो, विच इज अ ग्रेट थिंग. 300 वेळा एक स्क्रिप्ट वाचतात, त्यामुळे त्यांना कुठलेही 67 वरचं वाक्य म्हणा की ते म्हणतात. तीच पद्धत आहे, पण एक वेगळी पद्धत आहे की इकडे स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे ते वाक्य, स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे पण ते आपण नाटकामध्ये सुद्धा तुम्ही करत असताना आपलं अख्खं नाटक 2.5-3 तासाचं पाठ असतं की पाठ असतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट मी इथे गेल्यानंतर असं म्हणेन, मी असं करेन, मग मी असं पण ना ती कंटिन्युटी मॅच करणं आहे ना, ते सिनेमामध्ये ते ठेवावं लागतं. ते त्याचं ठेवावं कारण असतं की इथून घेत असताना तुझा शॉट आणि तिकडून घेत असताना त्यावेळी तो हात तितकाच वर आला, नाही तर तू किती छान जरी टेक केलास ना तरी तुझा टेक ठेवता येत नाही. त्यामुळे ते करणं फार महत्वाचं आहे. आता तू सांगितलंस की आम्ही 41 दिवसात केलं. नटसम्राट आम्ही 65 दिवसाचं शूटिंग ठरवलं होतं आणि 36 दिवसात संपवलं. वाव. म्हणजे जवळजवळ अर्ध्या वेळात. त्याचं कारण तुम्ही तयार असलात की सोपं जातं. दिग्दर्शकाला पूर्ण वाव असतो ना. येस ऑफकोर्स. नाही पण नाना सर आणि सुमित आणि तुम्ही सगळे बोलत राहिला तर आमच्या सगळ्यांसाठी खूप शिकायला काहीतरी आहे. थँक्यू सो मच. एक छोटासा प्रश्न सतीश तुला विचारते. हल्ली मराठीमध्ये म्हणजे जास्ती करून म्युझिकल्स किंवा रोमॅन्टिक सिनेमे किंवा पूर्ण कुटुंबाच्या गोष्टी असं सगळं खूप असतं. तर हा जो थ्रिलर जॉनर तू निवडलास, म्हणजे मला माहिती आहे तुला आवडतो, पण हा जो जॉनर निवडलास त्याच्याबद्दल तुझ्याकडनं येऊ दे. म्हणजे सुमित इज नोन टू बी अ व्हेरी पॉप्युलर कॉमेडियन. शी इज अ व्हेरी ॲड फेस आणि नाना सर इज म्हणजे एव्हरीथिंग. पण हा चॉईस, ॲक्टर्सचा चॉईस किंवा हा मराठी ऑडियन्सला एक थ्रिलर सिनेमा घेऊन येण्याचा चॉईस हे थोडंसं धाडसी आहे असं नाही का वाटत तुला? मला असं वाटतं आपला प्रेक्षक कॉन्टेंटच्या मागे खूप वेडा आहे. त्यांना एखादी सशक्त कलाकृती बघायला मिळाली, त्याचा कॉन्टेंट, त्याचा गाभा खूप चांगला असेल तर ते आवर्जून गर्दी करतात तो चित्रपट बघायला किंवा ते नाटक बघायला. त्यामुळे ह्या चित्रपटाची ताकद तो थ्रिलर आहे किंवा तो एका वेगळ्या धाटणीचा हे नसून त्याची गोष्ट ताकद आहे. परस्परांमधले संबंध ही त्याची ताकद आहे. त्यामुळे जरी जसं मगाशी नाना सर म्हणाले किंवा सुमित म्हणाला, गोष्ट थ्रिलर पद्धतीने उलगडत जरी असली तरी हळूहळू आपल्याला कळतं की त्या थ्रिलरचं प्रयोजन एक आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीसाठी केलेलं आहे. हा थ्रिलर करायचा आहे म्हणून थ्रिलर नाही आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असेल, त्याच्यात कधी थ्रिल असेल. म्हणून मगाशी नाना सरांचा ह्युमर आहे तर या सिनेमात. म्हणून नाना सरांचा तो डायलॉग खूप महत्वाचा आहे की प्रत्येक कुटुंबावर एक रहस्य पुस्तक लिहिता येतं. तुमचं पुस्तक प्रकाशित होतंय, झालंय, होणार आहे, इतकंच. ते वाक्य खूप महत्वाचं आहे ह्या सिनेमाचं एकंदरीत गाभा सांगण्यासाठी. उकल जी आहे ना, सगळ्या चित्रपटाची जी उकल आहे, आपण एक एक पाकळी अशी ती अशी ते कळीचं असं ते फूल व्हायला लागतं ना. अरे बापरे, अरे हे असंही आहे का, असं म्हणजे ह्या दोघांची म्हणजे घालमेल आहे. शेवटी कंठाशी आलेले आहेत प्राण दोघांच्या. शेवटी त्याला जावं लागतं कुठे, जिथं मी पाठवतो तिथे. म्हणजे ते अगदी इथे येतं आणि त्याच्यानंतर अगदी जीव घ्यावा ह्या माणसाचा म्हणून ते माझ्याकडे येतात आणि त्यावेळी संपूर्ण कलाटणी आहे सगळ्याच चित्रपटाला. आणि कास्टिंग म्हणशील तर डे 1 पासून ही कास्टिंग फिक्स होती. ठरलं होतं. आम्ही अजून कोणालाच ही स्क्रिप्ट ऐकवली नाही. आमच्यात सगळ्यात बिझी हा होता. माझ्या ह्या डेट्स नाहीत, माझ्या त्या डेट्स नाहीत, इतका माजुरडेपणा टेलिव्हिजन करतो तरी सुद्धा ह्या हलकट माणसासाठी आम्ही सगळं ऍडजस्ट केलं. त्याचं कारण तो इतकं उत्तम काम करतो. अप्रतिम माणूस आहे आणि खरंच छान माणूस आहे, अप्रतिम. बरं, ही जी पिल्लू आहे ना, हिची आई माझ्या वर्गात होती जे स्कूल ऑफ आर्टला, मीना सुकटणकर. हिचे सगळे मामा जे आहेत, छोटू, दिलीप, सगळे. त्यामुळे हिला मी पाहिल्यानंतर मला ही काय बोलणार आता स्टेजवर, ना हिला काय येतं असा मला प्रश्न पडतो. म्हणून घाबरत विचारलं तुम्हाला. इतकं ते म्हणजे ती माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे तिचं लग्नही झालं नव्हतं, ही अंतराळातच होती. तेव्हापासून मी हिच्या आईला ओळखतो. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या गप्पाने मला एकतर रिलॅक्स झालीस ना तू. खरं टेन्शन सांगू ना, इतकं मज्जा घ्यायची असते. सेट आपण आलोय हे पाहतायत, आपली थोडीशी फजिती झाली होऊ दे की, काय हरकत नाही. घाबरायचं नाही कशाला.
फजिती सुद्धा हा जीवनाचा इतका अविभाज्य भाग आहे ना. त्यामुळे बघ ना, हे मुख दुर्बळ म्हटल्यानंतर ती बघ ना, ती अगदी जी बसलेली आहे जसं आईस्क्रीमचा कोण घेऊन पहिल्यापासून त्याच्यानंतर काही ती काही नाही. Anyway, तुम्ही सगळे आलात आणि इतक्या आवर्जून, म्हणजे मला माहिती नाही मराठी सिनेमाला इतकी गर्दी होते आणि आम्ही मला खरंच मला माहिती नाही आहे, कारण मी 3 वर्षानं म्हणजे आता नटसम्राट नंतर पण, आणि हे चिरंजीव दिसतात तितके नाही, जेवढे वर आहेत जमिनीच्या तेवढेच खाली आहेत बरं काय. त्यामुळे फार सुंदर. मी त्याला म्हटलं तुझी जबाबदारी वाढलेली आहे, या चित्रपटानंतर तुझ्याकडच्या अपेक्षा ज्या असतील लोकांच्या ते फार वेगळ्या असतील, त्यामुळे उगाच सवंग चित्रपट असतील ते घेऊ नकोस, केवळ पैशासाठी किचन चालवायचे वगैरे अशी काहीतरी फालतू कारणं देऊ नकोस. चित्रपटाचं मानधन वाढव तू पुढच्या चित्रपटाच्या वेळी, ते डबल कर ट्रिपल कर. नाही मस्करी नाही, म्हणजे आपण एक नाही म्हणायला शिक, म्हणजे मग लक्षात येत, लोक मागे येतात. मग मी फार ग्रेट ऍक्टर वगैरे नाही आहे बरं का, पण मला 2 वर्षांनी आलो 3 वर्षांनी आलो की मग तुमच्यासमोर मी कमी एक्सपोज झालेला असतो. जिथं एक्सपोजर जास्त तितके तुम्ही एक्सपोज सुद्धा होता. त्यामुळे एकदा आलात तर जेवायला बसवता, वारंवार आला तर चहा देता, सतत यायला लागला की घरी नाही म्हणून सांगता. तसं होऊ द्यायचं नाही. आपलं नट म्हणून हे फार सांभाळायला पाहिजे, कारण आपल्याला प्रत्येकाला मर्यादा आहे. तर माझ्या नशिबानं आता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुठेतरी फिरत असताना सुखदुःखाच्या व्याख्या बदलत गेलेल्या आहेत. मुंबईमध्ये राहताना, शहरामध्ये राहताना 4 भिंतीमध्ये माझ्या ज्या सुखाच्या आणि दुःखाच्या व्याख्या होत्या, ह्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्या पूर्णपणे बदलल्या. आज नटसम्राट जर करायला गेलो तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन, कारण दुःखाची लेवलच बदललेली आहे, सुखाची लेवलच बदललेली आहे. त्यामुळे तुमचं परसेप्शन हे सतत बदलत राहिलं पाहिजे, तर नट म्हणून तुम्ही प्रगल्भ होता. एकाच पद्धतीने इमोट करत राहिला, डोळ्यात पाणी आणल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही. मी अतिशय छानपैकी, माझा नवरा आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे, 2 मुलं आहेत, माझा बाप त्यांनी आत्महत्या केली, माझ्या मुलांनी आत्महत्या केली बाप म्हणून. आणि त्यांचा इंटरव्ह्यू चालत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये बाप मेलाय म्हणून, नवरा मेलाय म्हणून किंवा मुलगा मेलाय म्हणून ह्या दुःखापेक्षा संध्याकाळच्या भाकरीची चिंता चेहऱ्यावर होती. त्यांनी जास्त डोळे भरले. ते रडत नव्हते, मीही ते पाहताना रडत होतो. म्हणून नाम फाउंडेशन सुरू करावं असं वाटलं. तर ही गोष्ट अशी आहे, आपल्याला सतत बदलत राहावं असं वाटतं, आणि बदलत राहिलात तर लोकांना तुम्ही नवे वाटता. कारण काल मी केलेलं हे नवं होतं, ते आज जुनं झालेलं आहे. त्यामुळे मला काहीतरी उद्या नवीन करावं लागणार आहे. लक्षात आलं का? एवढंच मला पैसे दिले होते आजच्या बोलण्याचे, त्यामुळे मी थांबतो. येस, तुम्ही प्लीज स्टेजवरच थांबा. मी निखिल साने, अभिनव शुक्ला, मिस्टर अजित अंधारे ह्यांना प्लीज रिक्वेस्ट करते की तुम्ही पण. अंधारे हे मूळचे नागपूरचे आहेत आणि मग त्याच्यानंतर राजस्थान ना, राजस्थान. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज आम्हाला पद्मावतीला सेन्सॉरनी, आपला सुप्रीम कोर्टाने सगळ्या ठिकाणी रिलीज व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अंधारेंना मी खूप दिवसानं हसताना पाहिलेलं आहे. आज चेहऱ्यावर इतका छान अगदी तिळगुळ आलेला आहे. त्यामुळे छान आणि अभिनंदन, ते फार महत्वाचं होतं. आणि बोला नाना सर, तुमच्या हस्ते आपण पोस्टरचं प्रकाशन करूया. हो. पोस्टर प्लीज मंचावर घेऊन या. Take the mic, please. Viacom 18 Motion Pictures and Ajay Devgan present a production of Ajay Devgan Films and Watergate Productions in association with Shri Gajanan Chitra. Apla Manus. Produced by Watergate Marathi Motion Pictures, Nana Patekar, Arun Kupte.
co-produced by Abhinav Shukla, Manish Mishra, Rohit Chaudhary, presented by Sudhanshu Vats, Ajit Andare and Nikhil Sane. Apla Manus. Mr. Shukla, would you like to say something on behalf of Mr. Ajay Devgan and Watergate Productions? त्याच्यानंतर आपण फोटोसाठी ये वेळ मेरी घेऊ. पहली मराठी फिल्म है एंड बिग थैंक यू टू नाना सर. सर अभी सीख रहा हूँ सर. नो बट इट्स वेरी प्राउड मोमेंट. ही माझी पहली मराठी फिल्म आहे. मे आय कॉल ऑन स्टेज सविता मालपेकर एज वेल. त्या पण सिनेमामध्ये कविता मालपेकर. अरे वा. सविता मालपेकर. छान ग. असंच पाहिजे. सविता ताई. या कविता. अरे वा. अरे वा. हिरवीगार एकदम आहे. आणि मिस्टर शुक्ला तुम्ही बोलणार अजून मराठीत? सर की बहुत डांट खाई है एक साल में मैंने, तो मुझे पता है. बट मज़ा आया फिल्म बना के. एंड सतीश जब मुझे फर्स्ट टाइम मिला था इस आइडिया को लेके, सो आई थिंक काफ़ी एक्साइटिंग था. फिर हम नाना सर से मिले और नाना सर ने बोला कि बहुत तकलीफ दी, बहुत डांटा है. डिटेल में नहीं बताऊंगा, लेकिन ये सच बोल रहा हूँ. आगे चल. नहीं, बट ब्लेसिंग चाहिए एंड आई होप द फिल्म डज वेल एंड आई एम एक्साइटेड. थैंक यू. Thank you. And now we can have photos with the poster and the team. ते नाही म्हणतात बोलायचं मला. साने सर म्हणजे मराठीमध्ये साने सर ना सिनेमा आवडला की सगळे हुश म्हणतात. तर तुम्ही सांगा. त्यांनी नाही मागे नको नाही. आता नाना सरांनी हा पाठीशी आहेत पण ते लिटरली नको, ते अंगाशी यायचं. मी ह्याला म्हणूनच म्हणतोय हे सान्या किंवा बे साने साने आडनाव असल्यामुळे अजून बरंच काही बोलतात ते. त्या घरातल्या गोष्टी नको आपण सांगूया. पण सिन्स अजित अँड नाना सर स्पोक सो हायली अबाउट मी, सो आय जस्ट वॉन्ट टू रेसिप्रोकेट. आणि मला दोघांनाही हे या ठिकाणी सांगायचं आहे की आय एम रिअली थँकफुल टू सुधांशू वत्स अँड अजित अंधारे. विशेषतः ही जी नवीन इनिंग सुरू केली आहे ती या दोघांच्या प्रोत्साहनामुळे आणि दोघांच्या प्रेमामुळे इथे ही नवीन इनिंग सुरू होते. आणि त्या नव्या टीमबरोबर ही नवीन इनिंग सुरू होते ह्याचाही खूप आनंद होतोय. आणि अर्थातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना सरांनी या सगळ्या नव्या इनिंग करता आशीर्वाद दिला एका प्रकारे की ही पहिली फिल्म आम्हाला एक इंटरेस्टिंग आणि खूप मोठी फिल्म करायची होती. आणि गेल्या जूनपासून आम्ही विचारत होतो की काहीतरी इंटरेस्टिंग पहिलं प्रेझेंट करायला हवं. आणि तुमच्या आशीर्वादामुळे ही पहिली मोठी फिल्म आम्ही करू शकतोय. सो आय एम व्हेरी थँकफुल. अँड व्हेरी इम्पॉर्टंटली सतीश आणि अभिनव त्यांनी पण चिवटपणे आमच्याशी भांडून लढून ही फिल्म आमच्याकडनं करून घेत आहेत. त्यामुळे ती फिल्म आज तुमच्यासमोर आम्ही सादर करतो. आणि मराठीतला हा मला वाटतं इन अ वे पहिला फॅमिली थ्रिलर आहे. गेल्या अनेक वर्षात खूप इंटरेस्टिंग जॉनर्स मराठी सिनेमाने दिलेले आहेत. त्याच्यात ही एका नव्या जॉनरची भर होते असं मला वाटतं. त्यामुळे अधिक या मराठी सिनेमा अधिक समृद्ध होईल याच्यामुळे असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. उतरायचं नाही, फोटो काढायचा आहे सगळ्यांना.
हा प्लीज पोस्टर. Thank you very much. Thank you.